अंतर्गत सत्तेत उद्धवजींनी राज ठाकरे यांना दिलेली वर्तणूक ही आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे यांनी राम भक्ती, राम रक्षा आणि राम राज्य याच्यावर बोलावे की नाही हाच प्रश्न आहे। सर, राम रक्षा जे आंदोलन आहे याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आज दिल्लीला कारवाई करण्यात आली असं संजय राऊतांचे आरोप आहेत। संजय राऊत बालिश आहेत, विपर्यासाच्या राजकारणाचे शिरोमणी आहेत आणि जाणीवपूर्वक अज्ञानी आहेत। उच्च न्यायालयाने दिलेला आदेश, त्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेलं काम मी तर ते कर्तव्यच म्हणेन। आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची चिंता करण्याच्या संविधानिक भूमिका यावर केलेली पोलीस कारवाई ही संपूर्णतः संविधानिक आहे। महाराष्ट्रातल्या एका गावात असलेल्या आंदोलनासाठी, देशात असलेल्या विषयाला धरून केलेल्या आंदोलनाला विपर्यास करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत। माझा पुन्हा आरोप आहे, महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला नागरिक आणि विशेषतः हिंदू समाज याने एसआर मधल्या मतदार नोंदणीच्या प्रक्रियेपासून दूर राहावं। हिंदू मतदारांचं नाव नोंदणी करण्यापासून कार्यकर्त्यांनी दूर राहावं। याचाच अर्थ एका विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना आता एसआर मधल्या मतदार नोंदणीत मुभा मिळावी यासाठी केलेलं षडयंत्र हे उभाटा सेनेचं आहे। राज ठाकरे यांनी जे आंदोलन सुरू होतं जंतर मंतरवर त्यालाच पाठिंबा दिल्याने केंद्र सरकारपुढे सवाल उपस्थित केले की अजूनही सरकार का लक्ष घालत नाहीये, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेऊ नये। मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलनाला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। पुन्हा इथे मी तेच सांगेन, पहिल्यांदा आपण आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा विचार करू, मग आंदोलनकर्त्यांवर बोलूया। आंदोलन करणाऱ्यांच्या मागणीच्या बाबत मी राज ठाकरेजी असतील, उद्धवजी ठाकरे असतील, काँग्रेस असेल, या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगतोय की नीटच्या परीक्षेमधली गडबड ही पोलिसांनी निदर्शनास आल्यावर त्यावर कारवाई केली, एसआयटी स्थापन केली, सीबीआयने पाळंमुळं खोदली, आपल्या संसदीय कार्यप्रणालीतल्या असलेल्या समितीने चौकशी सुरू केली, आरोपींना अटक झालं, यावर तंत्रज्ञानाच्या आधारावर समस्या निवारण करता येईल का परीक्षा घेण्याच्या, त्यावर काम सुरू झालं। यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलेलं नाही। यात असा आरोपही नाही संबंधित मंत्री किंवा संबंधित मंत्र्यांच्या जवळचे कोणी यांनी काही गुन्हा केलाय, व्यक्तिशः त्यांचा काही त्यामध्ये हातभार सहभाग आहे असा आरोपही नाही। जी चूक, जो गुन्हा, जे घडायला नको होतं ते घडलं, त्याच्यावर संपूर्णतः सरकार पाळंमुळं खोडून चौकशी, अटक आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून तंत्रज्ञानावर त्याच्यावरचं उत्तर हे शोधल्यानंतर आता एनआयटीची परीक्षा झाली। खरं तर आज अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या त्या माझ्या भगिनीचं, ती महिलांमध्ये देशात पहिली आली। आता परीक्षा होऊन मुलं पुढे गेली, त्यामुळे आता या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काय सूचना असतील तर त्या जरूर आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन। आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती, मात्र ते बॅनर तिथल्या महानगरपालिकेने हटवलेले आहेत। जे वैध आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही, जे अवैध होईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल। स्वतःच्या आंदोलनाला जनसमर्थन मिळत नाही, त्यामुळे सहानुभूती निर्माण करायची, त्यासाठी केलेला हा कावेबाज प्रयत्न उभाटा सेनेचा आहे। अशी जी नीटच्या बाबतीत तुम्ही आता महाराष्ट्रातली महिला प्रथम आली, पण नीटच्या बाबतीत आज काही माध्यमांमध्ये देखील अजूनही हा घोळ कायम नाही अशा बाबतीत देखील बातम्या येत आहेत। 722 मार्कांचा पेपर होता किंवा अनेकांना जी आन्सरशीट दिली गेली होती त्यातल्या काही बदलाचा किंवा त्याबद्दल देखील तक्रारी प्राप्त होतात। या बाबतीत नेमकं काय शासनाची भूमिका आहे? यावर नीट घेणाऱ्या आपली जी संस्था आहे ते उत्तर देतील।
कुठल्याही पद्धतीची चूक असेल तर त्याला झाकलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. सर, एक वेगळा प्रश्न. लॉरेन्स बिश्नोईकडून आमिर खान यांना देखील आता आधी आमिर खान, त्यानंतर शेट्टी, त्यानंतर आता म्हणजे हे सगळे जर बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त बोलणे तुमच्या मतदारसंघात राहतं. आणि अशा वेळी अशाच मोठ्या सेलिब्रिटीजला धमक्या येणं किंवा फक्त धमक्याच नाही तर काही ठिकाणी शूटिंग देखील झालं होतं, तर नेमकं कसं बघतं? नाही, महाराष्ट्राचं सरकार आणि मुंबईचं पोलीस याबद्दल सजग आहे. सलमान खान असो वा आमिर खान यांना बिश्नोई असो का अजून कोणी यांनी धमक्या दिल्या असतील तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. अशा पद्धतीने कायदा हातात घेणं किंवा गुन्हेगारी करणं याला संपूर्णतः रोख लावून कारवाई करण्याचं काम मुंबई पोलीस करतील. गृहमंत्री आणि पोलीस खातं सक्षम आहे. महाविकास आघाडी आधी खूप एकत्र दिसायची, पण आता महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते मात्र त्यांच्याकडे कमी, तुमच्याकडे जास्त दिसायला लागले. मग जयंत पाटलांचा अगदी मागचा आठवडा जर बघितला, कधी मुख्यमंत्र्यांकडे, कधी उपमुख्यमंत्र्यांकडे, कधी दिल्लीतल्या भेटीगाठी, कधीपर्यंत हा मुहूर्त लागलाय, काय तुमची? दोन पद्धतीने उत्तर देईन. पहिलं तर महाविकास आघाडी एकत्र नाही हे आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. याचं कारण रामरक्षा आंदोलनामध्ये काँग्रेस सहभागी नाही. रामरक्षा आंदोलन नागपुरात होत आहे, तर संजय राऊत हे परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी किंवा मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना पत्र लिहित आहेत, आमंत्रण देत आहेत. पण दुसऱ्या बाजूने काँग्रेसच्या नाना पटोले का विजय वडेट्टीवार यांना बोलवत नाहीयेत. किंबहुना बोलवलं असेल तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दोन्ही नागपूर आणि नागपूर जवळचे आहेत, ते शिवसेनेच्या आंदोलनात जात नाहीयेत. याचा अर्थ रामरक्षा आंदोलनाला काँग्रेसचाच विरोध आहे आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही. पण हा राहिला त्यांचा अंतर्गत विषय. राहिला अन्य पक्षाचे, महाविकास आघाडीतले अन्य नेते हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा मुख्यमंत्री पदावर बसलेल्या आमच्या देवेंद्रजींना सातत्याने का भेटतायत? तर का भेटलं नाही पाहिजे? राजकारणामध्ये भेटीगाठी झाल्याच पाहिजेत. राजकारणात जनतेचे प्रश्न एकमेकांसमोर मांडलेच पाहिजेत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा केलीच पाहिजे. आणि त्यातनं काही राजकीय निघणार असेल तर ते आपल्याला समजलंच पाहिजे. ती समजण्याची वेळ आपण वाट पाहूया. मी सुरुवातीला जसं म्हटलं की रामभक्ती, राम मंदिर आणि राम राज्य याचा पहिला मला समजलेला धडा जो आहे, ज्याला रामभक्तीत उतरायचं असेल त्याला त्याग या भूमिकेचा अर्थ समजून घ्यायला लागेल. भावाला स्वतः वनवास घेऊन राज्य करण्यासाठी विनंती करणं या भावना समजून घ्याव्या लागतील. उद्धवजींनी स्वतःच्या भावाबद्दल शिवसेनेच्या संघटनेचं प्रमुखपद मिळवण्यासाठी काय केलं हे महाराष्ट्राने पाहिलंय. आणि त्यामुळे यांना राम भक्ती, राम राज्य आणि राम मंदिर यावर बोलण्याचं अधिष्ठान आहे का, हाच प्रश्नचिन्ह आहे. आणि जे प्रश्नांकित आहे या विषयावर त्यांना प्रभू रामचंद्र पावेल का, मी सांगू शकत नाही. नाही तर प्रतिक्रिया काय द्यायची? त्या आणि माझा परिचय बऱ्याच वर्षांचा आहे. काही व्यक्तिगत आणि काही सामाजिक कार्यक्रमाच्या उपक्रमासाठी त्या मला भेटायला आला. त्यांनी मला त्यावेळेला ही शाल प्रेमाने त्या ठिकाणी घातली. ती आज दिवसभर मी ठेवली. विलीनीकरणाचा एक प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि नंतर मग विलीन व्हावं एनडीएमध्ये, असं एक चर्चा सुरू आहे. नाही, चर्चेवर मी उत्तर काय देऊ? चर्चा करणाऱ्यांना पहिलं एकमत करू द्या. मुळात अशी चर्चा आहे, यावर त्यांना भाष्य करू द्या, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. निलेशचंद्र मोदी म्हणताय की स्वर्गामध्ये इंद्र आणि राज्यात देवेंद्र, महाराष्ट्राचा राम ही देवेंद्र फडणवीस आहे, असं त्यांनी वक्तव्य केलं. मी हे ऐकलेलं नाही. जयंत पाटलांबद्दल परत एक ठोस प्रश्न की ज्या पद्धतीनं जयंत पाटील हे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांची भेट,
अर्थ खात्यासंदर्भाची चर्चा वारंवार सुरू आहे. खरं तर राष्ट्रवादीच्या देखील नेत्यांना माहित नव्हतं, म्हणजे ते भेटतायत करतायत. अशा पद्धतीनं जर जयंत पाटील तुमच्याकडे येण्यास इच्छुक असतील किंवा वेगळ्या गटात नसतील, भाजपची किंवा एकंदरीत काय स्वागत कराल, काय कराल? मुळात जयंत पाटील हे राजकीय भेटीसाठी गेले होते का सामाजिक आणि आपल्या विभागातील कामांसाठी गेले होते, याबद्दलची स्पष्टता आणायला लागेल. आणि त्याबद्दल स्पष्टपणे मला जे माहिती आहे त्यामध्ये जयंत पाटील असं म्हणाले की आमच्या विभागातील काही प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे मांडण्यासाठी मी गेलो होतो. आता जर ते तसे असतील गेलेले तर त्यात गैर काहीच नाही. आणि जयंत पाटील दुसरा प्रश्न भाजपकडे येणार की नाहीत याचा प्रश्नाचं उत्तर जयंत पाटील यांना द्यायला लागेल. आणि ज्यावेळेला ते मानसिकता स्पष्ट करतील त्यावेळेला भाजप आपली भूमिका मांडू शकेल. अजून एक आंदोलन महत्वाचं आहे, म्हणजे थेटपणे तुमच्या खात्याशी निगडीत नसलं तरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता खूप वातावरण तापवायला सुरुवात झाली. आज ते काही मेळावा पार पडतोय. सतेज पाटील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले अनेक लोकही शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात आहे. काय नक्की थेटपणे जरी नसला तरी इनडायरेक्टली शक्तीपीठ आणि हे सगळं बघा, कुठलाही नवीन विकास किंवा विकासाची योजना आली की त्याच्यावर मतमतांतर असणार. त्यात काही निर्णयामध्ये योग्य आणि अधिकचं योग्य अशी तफावत असणार. यावर लोक आपलं मत आग्रहपूर्वक मांडणार आणि ते योग्य पण आहे. शक्तीपीठाच्या या विकासाच्या योजनेमध्ये ज्या व्यक्तींचं नागरिकांचं आणि विशेषतः शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे ते म्हणणं सरकार नक्की ऐकून घेईल. त्या ऐकून घेतल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय काढेल. कुठलाही अमानवी चेहऱ्याने विकासाचं काम सरकार करणार नाही. समावेशकता विकासाचा पाया आहे. या आधारावरच या विकासाच्या योजनेचा शक्तीपीठाचा निर्णय होईल. आम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊ. प्राजक्त तनपुरे यांचा जेव्हापासून करेक्ट कार्यक्रम झालेला आहे तेव्हापासून जयंत पाटलांचं काही मन लागत नाहीये. ह्याचं उत्तर त्यांनाच द्यायला लागेल. त्यांचं मन कुठे आहे, मन कशात लागलंय आणि मन कुठे जाण्यासाठी उत्सुक आहे याचं उत्तर जयंत पाटलांनाच द्यावं लागेल. जयंत पाटील यांनी सांगितलं की नियोजनाबाबत कोणती आमची चर्चा झालेली नाही, त्याशिवाय एनडीएने आम्हाला निमंत्रण देखील दिलेलं नाही असं. मग ह्याच्यावर मी भाष्य काय करू? अमित ठाकरे म्हणतायत, अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांना घेऊन दिल्लीला जायला पाहिजे, घरी बसून कोण म्हणतं असं? अंजली रवानी असं म्हणतात. अजून म्हातारे झाले नाही असं पण वागतो. हा, अजून म्हातारे झालेले नाही असं पण राज वागतो. ठाकरे अजून म्हातारे झाले नाही, त्यांनी दिल्लीला जावं, घरी बसून पाठिंबा देऊन काही होणार नाही असं त्यांचं म्हणणं. नाही, मला असं वाटतं की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन करण्याचे प्रत्येकाला अधिकार आहे. आता अंजलीताई अमित ठाकरे यांना काय आवाहन करतात आणि त्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर काय भाष्य करतात आता आम्हाला बघायचं. यावर अमित ठाकरे आणि राज ठाकरे काय उत्तर देतात. अंजली दमाने असं देखील म्हणते सरकारला हृदयच उरलेलं नाही आहे. हा, काय उरलं नाही. हृदयच नाही सरकारला. एक दिवस तरी अमित शहानी उपोषण करून दाखवावं. सोनम वांगचुक बघा, असं आहे की जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं यात गैर काही नाही. पण तो जो आंदोलनाचा मुद्दा आहे मी मगाशी सांगितलं आणि मागणी आहे, या विषयावर कारवाई झाली की नाही हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. माझ्या दृष्टीने या विषयावर कठोर कारवाई आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी समस्या निवारण यावर सरकारने काम केलंय, गांभीर्याने करतंय. यात काही सूचना असतील तर अंजली त्यांनी जरूर द्याव्यात. अशा पद्धतीच्या विधानाने प्रश्न सुटणार असतील तर त्यांना लखलाप लागो. जर वेगळा प्रश्न पालकमंत्री पदाचा केला रायगडचा अजून सुटला नाही, म्हणजे सरकारचा प्रश्न आहे करतात. खूप दिवस झाले पालकमंत्रीपद तसंच बाकी रायगडचं. आता एकमत झालंय, एकमताचा निर्णय होईल. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला तुम्ही सदिच्छा भेट दिली, मात्र चिपळूण मधलं राजकारण दौडून निघालं. नाही, मी सदिच्छा भेट दिली यात गैर काहीच नाही. भास्कर जाधव यांना मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहे असं कळल्यावर त्यांच्या कार्यालयाने माझ्या कार्यालयाशी संपर्क केला, माझ्या सचिवाशी त्यांच्या कार्यालयाने संपर्क केला. त्यांच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त केली गेली असं मला सांगण्यात आलं की नमन, खेळ आणि जाखडी याला जे अनुदान देण्याचा निर्णय आपण केला, दशावताराच्या प्रायोगिक अनुदानात जी दुप्पट वाढ केली, या दोन्ही गोष्टीच्या सरकारने लोककला आणि लोककलावंतांच्या हिताच्या केल्या. याच्यावर भास्कर जाधव सुद्धा सभागृहात बोलले होते आणि म्हणून मला असं वाटतं कदाचित त्यांनी त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा आणि शुभकामना देण्याचा
विचार माझ्या कार्यालयाशी, माझ्या सचिवाशी मांडला. मी त्याला होकार दिली. मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला जिल्ह्याच्या ज्या भेट द्यायला गेलो तिथून 2 गाळे सोडून भास्कर जाधव यांचे कार्यालय आहे, त्यामुळे त्यांच्या केलेल्या आव्हानाला मी प्रतिसाद देऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यावेळेला ते कार्यालयात नव्हते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी भास्कर जाधव यांनी सन्मान करायला सांगितला म्हणून माझा सन्मान केला. मला वाटतं सांस्कृतिक कार्यालय मंत्रालयाचा मंत्री म्हणून अशा पद्धतीच्या सांस्कृतिक आणि लोककलेच्या विषयामध्ये एकमेकाबद्दल आदरभाव असणं, याच्यात काही गैर असण्याचं कारण मला वाटत नाही.